घोड्यांना आज पाणी पाजायचं चाललंय, कारण का तर थोड्याच वेळात घोड्यांवरती बोजा मांडायचा आहे. आता घोडं खसायचं चाललंय मित्रांनो. का फसायचं ना, मग आवळायचं. आवळायचं नाही आवळल्या कोणतेच बोजे घेतले. खाली जेवढं हातरलं त्यावरती आपली ही मित्रांनो अंगाव घ्यायची ब्लँकेट, कुठं जे अनबेन नाही का हातरायचं. नाही का? दोघं गडी आमने सामने आलेले आहेत. आणि आता काय होते काय जण एवढ्या गाड्या लागल्या ते त्यातून आपल्या आईने बिराड कसं नेलंय काय माहित नाही आपल्याला. आणि सगळं ट्रॅफिक झालंय, त्यामुळं अवघड झालंय. बिराड केलंय का नाही हे आपल्याला चिंता आहे मित्रांनो. गर्दी तर एवढी होती ना काय सांगायचं नको. तुम्ही तर बघितलं असं गाड्यांचं ट्रॅफिक किती होतं, आणि त्या ट्रॅफिक मधनं हळू नाही का. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग चालू झालाय आणि दादा आपलं मेंढरं घेऊन गेले ते मी घरीच आहे, कारण का आज आपला वाडा जायचा आहे दुसरीकडं बसायला. तर कुठं वाडा जातोय आणि आईन मी कसं आपलं बिराड कुठून कसं काय नेतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आईचं चाललंय बिराडात आवरावरी. सगळे आपली जाळी बिळी भरायचे ते मित्रांनो. ही आपली पळशी हो, ह्याच्यात काय साहित्य ठेवले, डालगी बिलगी तयार केले ते कोकऱ्यांना. बाकीची कोकरे रानात सोडले ते, ही 2-4 राहिले ते. सगळं बिराड पाडून घेतले. आता वाडा घेऊन जायचंय त्याकरता. आई चालली का आवरावरी? चालली ना. हां, जाळी बिळी भरायची ना. पंटर मित्रांनो काय सकाळी घरी ठेवलेलं, आता मेंढरात आणलं त्यांना. कारण का तर आई म्हणली घोड्यावर त्यांचं लय हाल होत्यात, हाल होण्यापेक्षा यांना मेंढरात सोडून ये. तर आता यांना आणले, ही 2 सोडली. आता रानात जायचे गोडी घेऊन. तो का गोडी बी तो का तिथं येत गोडी न्यायच्या ते वाड्याला. ते मित्रांनो वाईच कमी त्या निळ्या शेडाच्या तिथून आपण ही कोकरी घेऊन आलो इथवर. मेंढर बघा कुठे, कोकरी 2 खांद्यावर 2 होती त्यामुळे शूटिंग नाही घेता आली. आपली गोडी घेऊन चाललोय आता घरी. आईने तवर जाळी बिळी भरली असत्याला. आई म्हणली कोकरी सोड मेंढरात आणि ही आपली गोडी घेऊन ये. तर सगळ्या घोड्यांना न्यायचं आहे, कारण का तर बिहाड लादून न्यायचं आहे त्याकरता. गोडी घेऊन मी तर घरी आलेलो आहे. आणि आपल्या आईचं काय चाललंय बघायचं का. आपल्या आईचं चाललंय कोकरी करडं डालग्या डोलग्यात घालायची. तर आई त्याच्यात 2 कुकरी मित्रांनो, ह्या एका डालग्यात 2 आणि ह्या वाघाला एका डालग्यात. कारण का तर तिचा आवाज मोठा झालाय ना. अगं कसा पिसाडे जाळतोय तो का, बसायलाच नको म्हणतोय डालग्यात. मग काय यात न्यायचं रे तुला. बस 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 आमदार. कसं डालग्यात बसवायला लागतं. बसलं ना पण आपलं वाघर सोडायचं चालले. इकडून सोडले मित्रांनो हो का, ह्या साईडने ना सगळी अशी सोडली. आणि तिकडून आईने मला एवढे सोडायची. आईची तर झाली दोघा, तिथं सांद आहे आईच्या पुढंच, तिथं सांद आहे. तर आईने सांद सोडला की झालं आईचं काम. कोंबड्या घरी चालवलीत आहे आणि एक घर आले इथं. कोंबड्या लय बेतीत आहे तिला. तो का गार पडेल तो का. त्या कोंबड्या वाघरत गुतावलेल्या आहेत आता हो का. डालगच आत मांडलंय त्यांचं, तर आई धरील. बाकीच्यांना आई कोंबडा पाहिल्यांदी धर बघ. हा कोंबडा 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 कोंबडा. मी काठी घेतली उडी नाही मारावं म्हणून. अरे वर 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 कोंबडा उडी मारेन. कोंबडा धर आहे, कोंबडा धर, कोंबडा धर, कोंबडा धर. ते म्हणतात ना कबुतरांना दाणा टाकला की ते लगेच जाळीत गावतात, तसंच काम झालंय. घोड्यांना आज पाणी पाजायचं चाललंय, कारण का तर थोड्याच वेळात घोड्यांवरती बोजा मांडायचा आहे. आता घोडं खसायचं चाललंय मित्रांनो का. मग आवळायचं जरा व्हायची मिस्टेक होती. शिकलेलं पोरगा असल्यावर असं मिस्टेक होतीच. अरे हा घोड्याने हरभरा खाला की काय. सकाळी आणलेला दादांनी आपल्याला खायला हरभरा आणि तिथं ठेवलेला. घोडाचं लय चॅप्टर आहे मित्रांनो. तर त्याला आवळून घ्यायचं चाललंय सगळं ज्यानाने ह्यानी.
बाहुला आवळून घ्यायचा आहे. तो का ती आई आवळायसाठी टाकते. ह्याला एक कडी आहे मित्रांनो खाली. पठाडी का ती तो का पोटा खालून आई असं आवळल्यावर बिराड पडत नाही ना. असं आवळायचं असते. आपलं शिंगरो आवळायचे मित्रांनो. तर बघा प्रॉपर कसं आवडतात. आधी हे खालचं टाकलंय त्याच्यावर, त्यानंतर आहे ह्याला काय गामुळं. खालचं गामुळं आणि वरची वळी ना. खालचं गामुळं मित्रांनो, घाम येतो त्याला ते लागतो त्याकरता गामुळं. त्यानंतरचं हे जे दुसरं आहे ना, हे आपली वळी. आता काय टाकते आहे खोगीर मित्रांनो. प्रत्येक ह्याला नाव आहे नाही का. हे आपलं खोगीर. आणि त्याची माग ही रस्सी आहे ना, ही तर त्याच्या शेपटीमध्ये अडकवणार. आता हो का ती का अडकवायला लागताय. आवळण सारखं नाही त्याकरता. खाली जेवढं हातारलं त्यावरती आपले हे मित्रांनो अंगाव घ्यायचे ब्लँकेट. कुठं ज्यान बेन नाही का हातरायचं. आपलं जे कांबूर नाही ते ह्याच्यावरती ठेवले जातात आणि त्यांना सुद्धा आवळून घेतलं जातं. तर आपली 2 ब्लँकेट ह्या घोड्यावर टाकले ते. आणि मला वाटते घोडीव 2 ब्लँकेट आणि पलीकडच्या घोड्यावर एक ज्यान घातली. ज्यान या सगळं समान करावं लागतं. नाही तर मग ते लय इकडं तिकडं सरतन ते लय ताण होतो नाही का बिराड न्यायचं म्हणल्यावर. असं व्यवस्थित चापून चोपून बसवायला लागते. हा भाऊ तर निसता बाबा कालमालायच काय खातोय निसता बिराडात. तुझा आपला घरी राहणारा काळू हो का असाच झोपतो माचोळीत मित्रांनो. वरून सगळा बोजा बिजा असतो त्यामुळं माचोळीत निसती गार सावली असती. पण आता सावली काढली तरी गडी बघा झोपलाय ना निवांत. दोघं गडी आमने सामने आलेले आहेत. आणि आता काय होते काय जण काय कास तर खसून घ्यायचं याला. आता आपल्या सगळ्या घोड्यांचं बिराड घालून झालेलं आहे. आणि हो का पहिलं मित्रांनो हे आपलं शिंगराचं बिराड घालून ओके झाले. त्याचबरोबर आपली ही घोडी सुद्धा झाले घोडीचं बिराड घालून. आणि एक पंटर तर बघा कुठं गेलाय तो का तिकडं आई गेली त्याला आणायला. तर आता फक्त काय राहिले हे थोडंफार खालचं साहित्य राहिले. हे घोड्यावर आता वर बांधून घ्यायचं आणि आपलं बिराड घेऊन जायचे. पण मित्रांनो बिराड नेण्याच्या अगोदर आपल्याला एक काम आहे. आणि ते काम म्हणजे काय तर आता जायचं आहे आपल्याला मेंढरं घालू लागायला. आपली सगळी मेंढरं आल्या तर ह्या सोयाबीनीच्या वावरात मित्रांनो. हो का ही सगळी सोयाबीनीचं रान आहे. आणि ह्या सोयाबीनीच्या वावरात मेंढरं आल्या ते. पण आता एक टेन्शन आहे आपल्याला नाही का. इथं सगळी कोण अडचणी 2 माणसं तर मेंढरं हाणायला लागतील. आणि त्यातून मित्रांनो विषय काय झाला आहे माहिती आहे का की आपल्या आईने घोडी बिडी लादल्या त्याने. घोडी तर काही एकट्याला बिराड नेऊन देत नाही त्यामुळं अवघड झाले. आता आई आणते का नाही काय जण बिराड. आणि इथं मेंढरं चारल्याशिवाय तर काय नेऊ शकत नाही. सोयाबीन कवळी असल्यामुळं मेंढरांनी लगेच खाल्ली. आणि हे आपलं सुबाबळीचं फंट जरा जादा वाढते ते. सोयाबीन लगेच खाल्ली त्यांचं काही भागलं नाही त्याकरता हे आपलं सुबाबळीचं फंट हो का हे अशा बांध आणि सुबाबळी आहेत त्याचं फंट वाढते ते मेराला तो का. मित्रांनो सगळं ट्रॅफिकच झालंय. आणि याच रोडने आपलं बिराड जाणार होतं. तर या ठिकाणी हो का सगळ्या गाड्या मित्रांनो ही लाईन ना पर तिकडं पुढे एवढ्या गाड्या लागल्या ते. त्यातून आपल्या आईने बिराड कसं नेलं काय माहीत नाही आपल्याला. आणि सगळं ट्रॅफिक झालंय त्यामुळं अवघड झालंय. बिराड केलं का नाही हे आपल्याला चिंता आहे मित्रांनो. हे अख्खं ट्रॅफिक अख्खा रस्ता जाम झालाय. रस्ता बारीक असल्यामुळं सगळं अवघड झालंय हो का मित्रांनो. गर्दी तर एवढी होती ना काय सांगायचं नको. तुम्ही तर बघितलं असं गाड्यांचं ट्रॅफिक किती होतं. आणि त्या ट्रॅफिकमधनं हळू नाही का. आधी मित्रांनो पोलीस प्रशासन तिकडंच थांबलं नाही का. म्हणजे आधी काय पोलिस आली नाही त्यामुळं इतकं ट्रॅफिक झालं. कोण कुठून बी गाडी घालत होतं. आणि इतकं ट्रॅफिक झालं लय ट्रॅफिक. त्यानंतर मग मागणं पोलीस आली. आणि पोलीस आल्यावर एक 10-15 मिनिटात सगळं सुरळीत झालं नाही का. गाड्या सगळ्या थांबवल्या जिकडे तिकडं. आणि आपली घोडी बळबळ बाबा तुम्ही बघितलं असेल कसं ट्रॅफिक होतं. त्यातनं आत्ता बळबळ लय अडचण बळबळ घोडी आणले ते. आता थोड्याच वेळात जाईल वावरात.
आपल्या आईची बी लय दायना झाली मित्रांनो मी नसल्यामुळं. आणि बिराडा तवा का आणले आईने, सांगड बांधली आपली 3 घोड्याला गोडी हो का. सगळी घोड्याला गोडी बांधून चालली ते एकर जाते जरा. बिराड आले आपलं, आता इथेच बसायचं एका वावरात आपल्याला. ज्या ठिकाणी आपला वाडा बसायला यायचा होता त्या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो. बघा ह्याच वावरात हरभऱ्याचं वावर आहे आणि इथंच आपला वाडा बसणार आहे बघा आजच्याला. तर घोडी आपली पोचली बाबा. बिराडा आलो, एवढ्या गाड्यांची गर्दी बिर्दी त्यातनं आलं ती वाईच बरं झालं बाबा आलं ती. आईने बळबळ आणलं डालगं डोक्यावर 3 घोडी. आपण मेंढरा गेल्यामुळे यायला झाला उशीर. मित्रांनो या ठिकाणी सगळं बिराड पाडून झाले. आता हे शेवटचं घोडं मी सोडलं आणि आपली आई दाचकाला बिचकाला घालते. तर घोड्यांना घांबी बघा किती आलाय. तर बघा हे आपल्या शिंगराला मित्रांनो कशी पाठ वल्ली झाली बघा अख्खी बोजा आणून. बराच बोजा होता त्यांच्या, आज दाणं बिणं होतं. आणि आपल्या आईने आता इथं ह्या वावरात शिप्रोट बिप्रोट आहे खायला. आता का चरत्याला मस्तपैकी सगळं बिराड पाडून झालं इकडं हो का. असं अख्खी आपल्या प्रत्येक घोड्याचं सोडले. काय आता दचकाला घालून घेते हो का. हे असं पाय बांधायला लागतात नाही तर लय पळतात ती. आपलं हे बिराड लावायच्या आधी आई घोडे बांधायची बैजवारी करते तो का. घोड्यांना पहिलं बांधलं पाहिजे कारण का तर सगळे कोण पिकं आहेत मित्रांनो. वरती गहू आहे आणि इकडं खाली हरभरा आहे. त्या करता आणि एवढंच वावर मोकळं आहे मधी, त्यामुळं आपलं का घोडे बांधून मग हे बिराड लावून घ्यायचे. तर मित्रांनो आत्ता आपण बिराड पाडल्यानंतर आपल्या दादांना फोन केला. दादांना फोन म्हणजे दादांचाच फोन आलता. दादा म्हणलं पाडलं का बिराड, तर पाडलं म्हणलं. मग दादा काय म्हणलं आत्ता लगेच मेंढरा का येऊ नको, मेंढरा इकडं अडवले ते. आपली वाईच मेंढराची वाघर बिगर दे आणि मग मेंढरा का ये. तर आता वाघर बिगर देऊन मेंढरा का जायचे. हा आमदार चांगलाच ताप देतोय आईला. ए बाला. आता आपली सगळी वाघर देऊन झाले मित्रांनो हो का. हे वाघर दिले आत्ताच मी आणि आपल्या आईने बिराड बी लावलंय. सगळं बिराड मस्तपैकी लावून घेतले. आता उरकलंय सगळं काम. आता व्हायचं आईला पाणी बिणी आणायचे आपल्या. सगळं काम आवरलं मित्रांनो. आता घरचं काम झालंय वाघर बिगर देऊन. आता बाकीचं जे काम आहे ते आपल्या आई करील. आणि मेंढरा का दादा एकटंच आहेत. तर दादा म्हणलेलं वाघर देऊन मेंढरा का ये. मग आता आपली वाघर बिगर देऊन झाली. आता मेंढरा का जायचं आणि मेंढरं घेऊन यायची. वाड्यातच चारा आहे ना हरभऱ्याचं, म्हणजे हरभऱ्याचं रान होतं आणि त्याच्यामध्ये नाही का हे उगावलेलं आहे शिप्रोट बिप्रोट, ते चारायचे. आता आलेलो आहे बाबा आपल्या मेंढरांपाशी आत्ताच. मेंढरं तर हो का मेंढरांचं तसं चांगलं बागावलंय आपल्या दादांनी एकटं असून बी. आणि आता मला दादा बोलावते ते तिकडे पलीकडं. तर कशाला मित्रांनो, तर तिथं एक झाड आहे आणि त्या झाडाचा पाला तोडायचा आहे आपल्या मेंढराला. पण तोडलेल्या झाडावरती आपली मेंढरं आलेली आहेत मित्रांनो चरायला हो का. हे आता मेंढरांचं बागलं नव्हतं त्याकरता हे झाडाचा पाला तोडलाय. झाडपाला लागतो मेंढराला असं काय चराय नसलं. आपलं दादा पाडलेला पाला पांगावते ते जरा म्हणजे सगळ्यांना खाता येईल का. असं एका फांट्यावर एक चरतं तेव्हा तिथनं पाला टाकते ते इकडं बाजूला. नो आपल्या दादांचा शर्ट बघा अख्खा फाटलाय मागून बघा.
दादा शर्ट कस काय फाटला? फाटला बाबा तारत गुतून, हा हे जाळ्या जुळ्यात गुतून फाटला ना. तर मित्रांनो आता आपली मेंढरं सगळी वाड्याला आलेली आहेत आणि इथं आपले तिकडून चारून आणल्यामुळं नुसती वाघरतच त्यांना, म्हणजे पुढचं बी चारायचे पण उद्या चारायचे आणि आता नुसती वाघरतच चारते ते. तर मित्रांनो मला असं वाटते आजचा ब्लॉग तुम्हाला जरा आवडला असेल, तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि मित्रांनो काय करायचे आता आपण हा ब्लॉग इथंच थांबवणार आहे, कारण का तर मोबाईलला चार्जिंग कमी आहे आणि एक व्हिडिओ उद्यासाठी एक व्हिडिओ एडिटिंग बी करायचं आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.